दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटाबाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे। हा स्फोट आत्मघाती हल्ला नव्हता अशी माहिती तपासामध्ये हाती आली आहे। एनआयएनं काल तपासाची सूत्र ही हाती घेतल्यावरती या संदर्भातील प्रत्येक पैलूचा विस्तृत शोध घ्यायला सुरुवात केली आहे। त्यात एनआयएला आत्मघाती हल्ल्याची कोणतीही शक्यता आढळलेली नाही। स्फोटकं पकडली जातील या भीतीनं घाबरून स्फोट घडवला असं दिसतंय। बॉम्ब पूर्णपणे तयार झालेला नव्हता, केवळ कच्च्या स्फोटकांचा स्फोट घडवला अशी सूत्रांची माहिती आहे। स्फोट झाल्यावरती कोणताही मोठा खड्डा पडला नाही, परिसरात कुठेही खिळे छर्रेही आढळले नाही आणि त्यावरून बॉम्ब तयार झाला नव्हता अशा निष्कर्षाप्रत तपास यंत्रणा पोहोचल्याची माहिती आहे। दिल्ली एनसीआर, पुलवामा, फरीदाबाद परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती छापेमारी सुरू होती। 9 आणि 10 नोव्हेंबरला दिल्ली लगत हरियाणातील फरीदाबादमध्ये छापेमारीमध्ये 3000 किलो स्फोटकं, डिटोनेटर, टायमर बॉम्ब बनवण्याची सामग्री ही छाप्यामध्ये जप्त केली होती। त्यामुळे दबाव वाढला आणि त्यामुळेच घाबरून स्फोट घडवल्याची माहिती आहे। तर दिल्ली स्फोटासंदर्भामध्ये तपासाअंती ही माहिती समोर येते। हा आत्मघातकी हल्ला नव्हता, तर केवळ घाबरून बॉम्ब तयार होण्याच्या आधीच हा हल्ला करण्यात आलेला आहे। फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणावरती कारवाई करण्यात आलेली होती। जवळपास 3000 किलो स्फोटकं ही तिथून जप्त करण्यात आलेली होती। एकूण 6 दहशतवादी डॉक्टर हे यामध्ये सामील असल्याचं समोर येत आहे। तर ही स्फोटकं पकडली जाण्याच्या भीतीनंच हा स्फोट घडवून आणल्याची शक्यता आता वर्तवण्यात येतेय। एनआयएकडून या संपूर्ण स्फोटाबाबतची तपासणी ही सुरू झालेली आहे आणि त्याच तपासामध्ये ही एक मोठी अपडेट समोर येतेय। 9 आणि 10 नोव्हेंबरला दिल्ली लगत हरियाणातील फरीदाबादमध्ये छापेमारी टाकण्यात आलेली होती आणि या छापेमारीमध्ये जवळपास 3000 किलो स्फोटकं, डिटोनेटर, टायमर बॉम्ब बनवण्याची सामग्री ही जप्त करण्यात आली होती आणि त्यामुळेच या डॉक्टर्स दहशतवाद्यांवरती दबाव वाढला आणि त्यामुळे घाबरून हा स्फोट घडवलेला आहे अशी माहिती ही आता समोर येतेय। गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली, एनसीआर, पुलवामा आणि फरीदाबाद या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती ही छापेमारी सुरू होती। अनेक स्फोटकं देखील जप्त करण्यात आलेली होती आणि त्यानंतरच घाबरून हा हल्ला घडवल्याची माहिती समोर येतेय। तर ज्यावेळेस हा स्फोट झाला, तो स्फोट झाल्यावर कोणत्याही प्रकारचा मोठा खड्डा हा तिथे पडलेला नव्हता। परिसरामध्ये देखील कुठेही खिळे किंवा छर्रे अशी अणुकुजीदार वस्तू ह्या देखील सापडलेल्या नव्हत्या आणि त्यामुळे हा बॉम्ब पूर्णपणे तयार झालेला नव्हता असा निष्कर्ष हा तपास यंत्रणांनी काढलेला आहे आणि याच सगळ्या अनुषंगानं हा आत्मघातकी हल्ला नव्हता, फक्त घाबरून केवळ स्फोट झाल्याचं तपासामध्ये समोर आलंय। तर दिल्ली स्फोटामागे जवळपास 6 दहशतवादी डॉक्टर्स असल्याचं देखील उघड झालेलं होतं। आणि याच स्फोटामागे नेमके कोणकोणते दहशतवादी डॉक्टर आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तर डॉक्टर उमर मोहम्मद हा कार ब्लास्टमध्ये ठार झालेला आहे। डॉक्टर आदिल याला फरीदाबादमधून अटक करण्यात आली आहे। त्याबरोबरच डॉक्टर मुजम्मिल शकील याला देखील अटक करण्यात आलेली आहे। पुढे डॉक्टर शाहीन शाहिद हिला लखनौमधून अटक करण्यात आली आहे। त्याबरोबरच डॉक्टर परवेज अन्सारी याला देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि डॉक्टर सज्जाद माला याला पुलवामामधून ताब्यात घेण्यात आलं आहे। तर या सगळ्या दहशतवादी डॉक्टरांचं प्रोफाईल नेमकं काय आहे ते पण आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। पहिला आहे डॉक्टर उमर मोहम्मद, हा दहशतवादी डॉक्टरांचा प्रमुख होता। 2021 मध्ये वैद्यकीय शिक्षण घेताना दहशतवादी बनण्याचा त्याने निर्णय घेतला।
डॉक्टर आदिल हा मूळचा अनंतनागचा आहे. हा देखील या संपूर्ण कटामध्ये सामील होता. त्याच्या लॉकरमधून AK-47 रायफल जप्त करण्यात आल्या. 4 वर्षांपासून त्याचा लॉकर बंद होता. 10 नोव्हेंबरला फरीदाबादमधून त्याला अटक करण्यात आली. सहारनपूर कनेक्शन देखील त्याचं समोर आलेलं आहे. जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याचा देखील संशय आहे. सीसीटीव्हीमुळे I-20 कारशी देखील त्याचा संबंध हा उघड झालेला आहे. त्यानंतर आहे डॉक्टर मुजम्मिल शकील. याला पुलवामामधून अटक करण्यात आली आहे. फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठामध्ये तो काम करत होता. घरातून मोठ्या प्रमाणावरती स्फोटकं देखील जप्त करण्यात आली आहेत. त्याबरोबरच 360 किलो अमोनियम नायट्रेट हे देखील हस्तगत करण्यात आलंय. विद्यापीठातला प्रशिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि प्राचार्य यांची देखील विचारपूस करण्यात आली आहे. यानंतर या संपूर्ण कटामध्ये एका महिला डॉक्टरचा समावेश आहे. डॉक्टर शाहीन शाहिद ही मूळची लखनौची आहे. फरीदाबादमधून तिला अटक करण्यात आली आहे. रायफल्स आणि मॅगझिन्स, काडतुसं देखील जप्त करण्यात आली आहेत. तर फरीदाबादमधून तिला ताब्यात घेण्यात आलं. अलाहाबादमध्ये तिचं वैद्यकीय शिक्षण झालंय. महाराष्ट्रातील एकाशी तिचं लग्नही झालं. त्यामुळे महाराष्ट्र कनेक्शन देखील समोर आलेलं आहे. तिचा मोठा भाऊ हा वडिलांसोबत राहतो आणि लहान भावाच्या घरी देखील छापेमारी घालण्यात आली.